नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक नवीन प्लॉट बघतोय. त्या नवीन प्लॉटमध्ये अंतर्गत पीक बघतोय. मित्रांनो, हे जे अंतर्गत पीक हे ककडी आहे. हे बघा, ककडी लावली आहे. आणि हे जे मेन पीक आहे ते द्राक्ष आहे. हे बघा, हा द्राक्षाचा वेल आहे. हे द्राक्ष आहेत. हे जे मेन द्राक्ष हे द्राक्षाचं झाड आहे. हे दिसतंय हे, आणि हे हिरवगार जे मोठं दिसतंय हे ककडी आहे. तर ह्यांचं मेन ह्याचं जे प्लांटेशन आहे ते द्राक्ष आहे मित्रांनो. ह्या द्राक्षाच्या ह्याच्यामध्ये अंतर्गत पीक हे ककडी घेतलेलं आहे. मित्रांनो, वावर आहे तर पावर आहे. ह्याचं एक जिवंत उदाहरण हे शेतकरी आहे बघा मित्रांनो. वावर आहे तर पावर आहे म्हणण्याचा उद्देश म्हणजे वावर आहे तरच पावर आहे ना. कारण स्वतःचा वावर असेल तरच हे काय करू शकणार आहे. दुसऱ्याच्या वावरामध्ये तर आपल्याला काय करता येणार नाही. तर हे द्राक्षाची लागवड आहे मित्रांनो पूर्णपणे. ह्या द्राक्षाच्या लागवडीमध्ये हे आंतरपीक ककडी घेतलेलं आहे. बघायला आता ऑलरेडी काकड्या लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, फुलं आहेत, आहे का, छोट्या छोट्या काकड्या पण आलेल्या आहेत. ह्या काकडीची पानं पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. कुठलीही रोगराई नाही हो का ह्याच्यावर. कुठलीही रोगराई नाही. करपा तर बिलकुल नाही मित्रांनो. आता हे जे तुम्ही नागाळीचा प्रादुर्भाव बघताय हे तर होतच असतं. आणि ह्याच्या का फवारण्याचा ऑलरेडी झालेल्या त्या त्याच्यामुळे काय हो का, पान जास्त खाल्लेलं नाही, काय नाही. आणि दुसरी काही जी नवीन पानं आलेली आहेत किंवा ती जुनी बी काय आहेत त्याच्यावरती कुठलंही डाग नाही. हिरवंगार पान आहे मित्रांनो. ह्याची फवारणी भरपूर अशा चांगल्या पद्धतीमध्ये घेतलेली आहे. आणि हे द्राक्षाचं जर म्हणत असेल तर द्राक्ष बघा, हे कसं आहे, द्राक्षाचं आहे झाड आहे. ह्याची अजून काही एवढी ही झालेली नाहीये, ग्रोथ झालेली नाहीये. आणि ह्याच्यावरती दिसतंय काहीतरी, हे बघा, करप्यासारखं आहे ना. पण ह्याला आणखी भरपूर टाईम आहे, त्याच्यामुळं एवढं काही हे नाहीये. हे झाड मजबूत व्हायला चालू आहे सध्या. आणि पण त्याच्यात ते झाडं क्लिअर व्हायच्या अगोदर हे बघा, ककडी ह्यांना एवढे मोठे पैसे देऊन जाईल. शेवटी ककडीची लागवड केली आहे मित्रांनो इथं. बघा ककडी कशी आहे. कसं आहे बघा ककडीचं पान. या ककडीच्या पानामध्ये काय तुम्हाला जाणवत आहे का? मित्रांनो, वावर आहे तर पावर आहे. उगाच पावर येत नाही. त्याला वावरच लागते पावर आणायची म्हणल्यावर. मित्रांनो, जवळपास हे 2 एकर रान आहे. हे 2 एकर क्षेत्रामध्ये यांनी द्राक्षाची लागवड केलेली आहे. या द्राक्षाच्या लागवडीमध्ये आंतरपीक ह्यांचं ककडी घेतलेलं आहे याने. मी तुम्हाला ते ककडीचं शायनिंग वगैरे दाखवलेलीच आहे. चांगली मशागत आहे मित्रांनो. मेहनत पण चांगली आहे. आणि वेळेवर सगळं नियोजन चालू आहे. एकच लॅटरवरती हे सगळं केलेलं आहे. एकच ठिबकची लाईन हातरलेली आहे, जेणेकरून दोन्ही गोष्टी होतील. ककडीला वेगळी किंवा द्राक्षाला वेगळी ठेवलेली नाहीये. मस्त केले मित्रांनो. ककडीची बी चांगल्या पद्धतीत ग्रोथ आहे. आता हे एवढंसं झाड आहे, त्याला जवळपास 5-6 फुलं आहेत. अजून वेल वाढायचा आहे. वेल वाढल्यावरती आणखी बरंच ह्याला येईल. आणि ह्याला मध्ये रानपी भरपूर असल्यामुळं ह्याची ग्रोथ व्हायला वेळ लागणार नाही. आणि चांगल्या पद्धती म्हणजे असे प्लॅनिंगनं तुम्हाला सांगतो ककडी लागवड केलेली आहे. आणि द्राक्षाच्या बाबतीत जर तुम्ही विचारलात तसं ते सांगतो तुम्हाला मी. ह्या द्राक्षाच्या प्लांटेशनमध्ये त्यांनी एकदम ॲक्युरेट लाईन टू लाईन केलेलं आहे. कुठेही वाकडं नाही किंवा काय नाही आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो कुठं तुटाळ नाही, काय नाही.
द्राक्षाच्या झाडामध्ये पण. असे परफेक्ट असं नियोजन, परफेक्ट अशा लाईनमध्ये ह्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.